नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षा येऊ घातली आहे पहिल्यांदाच वर्णनात्मक स्वरूपामध्ये आणि त्याच परीक्षेच्या अनुषंगाने आपण विज्ञान व तंत्रज्ञान या त्यातील अत्यंत महत्त्वाच्या घटकासंबंधी एक थोडक्यात चर्चा करणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण कुठल्या गोष्टींवर भर द्यावा आणि या पेपरला कशा पद्धतीने टॅकल करावं, उत्तर लेखन कसं असावं या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत. सो विदाउट फर्दर अड्यू लेट स्टार्ट टुडेज सेशन. मी दिनेश ताटे आपल्या सर्वांचं द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा पहिल्यांदा जी काही वर्णनात्मक स्वरूपाची येऊ घातली आहे यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर भर द्यायला हवा असं जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा फॅक्टर असं आपल्या लक्षात येतो आणि त्यामध्ये टॉपिक वाईज अनेक घटकांची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आन्सर रायटिंग बद्दल एक गोष्ट प्राकर्षानं सांगून देतो. अनेक विद्यार्थी विचारतात सर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उत्तर कशी लिहिणं अपेक्षित आहे. तर इथे स्पष्ट भूमिका घ्यावी, म्हणजे सीधी बात नो बकवास हे अशा प्रतीचं एक बाजारामध्ये आपण घोषवाक्य ऐकतो बऱ्याचदा कुठल्या तरी ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये. अगदी तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उत्तरं ही सरळ थेट असावीत. उदाहरणार्थ जर एखाद्या विषयावर प्रश्न आला, लेट्स से स्टारलिंक प्रोजेक्टवर प्रश्न आला, तर स्टारलिंक प्रकल्प म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय, त्याचे फायदे काय, त्याचे आव्हानं काय आहेत किंवा तोटे काय आहेत किंवा चॅलेंजेस आपण ज्याला म्हणतो, आणि मग त्याचा एक समारोप करताना कॉम्प्रिहेन्सिव्हली त्याला मांडायचं आहे की भारताने याबद्दल काय भूमिका घेतली पाहिजे किंवा भारताचा स्टँड काय असावा. सो अशा पद्धतीनं सरळ जी माहिती आपल्याला आहे ती टप्प्याटप्प्यामध्ये मांडणं अपेक्षित आहे. मग ते कुठल्याही विषयाशी संबंधित प्रश्न असू द्या. मग तो एखाद्या वेळेस बायोटेक्नॉलॉजी मधल्या जर तुम्हाला बायोफ्युएल पॉलिसीबद्दल प्रश्न आला, नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी 2018ची वैशिष्ट्य, तर तुम्हाला सरळ जैविक तंत्रज्ञानामधील जैविक इंधन धोरण काय आहे, मग ते कधी आलं, मग त्यानंतर त्याची वैशिष्ट्य काय, आणि मग त्यानंतर मग त्याच्याबद्दल तुमचं स्वतःचं जे काही मत आहे की भारताने याबद्दल काय स्टँड घेतला किंवा भारताने जो स्टँड घेतला, पॉलिसी जी बनवली त्याचे दूरगामी परिणाम कसे फायदेशीर ठरतात, अशा पद्धतीनं तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे. सो लॉंग स्टोरी कट टू द शॉर्ट, मी असं सांगेल की सरळ सीधी बात नो बकवास या कॅटेगरीमध्ये स्पष्टपणे त्या प्रश्नाची उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. हे लिहिताना किती गुणांसाठी प्रश्न विचारला हे मात्र ऍट द बॅक ऑफ युअर माइंड तुमच्याकडे असलंच पाहिजे, कारण त्यानुसार शब्दांचा वापर ठरवता येतो. नाव लेट्स अंडरस्टँड कुठल्या टॉपिकमध्ये कुठल्या गोष्टींवर तुम्ही भर देणं अपेक्षित आहे. मी म्हणेल की सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे इस्रोच्या अवकाश मोहिमा. सो अवकाश मोहिमांमध्ये जगभराच्या अवकाश मोहिमांसुद्धा असतात आणि भारताच्या असतात. आपण जनरली भारताच्या अवकाश मोहिमांवरतीच भर देऊन अभ्यास करावा. जर तुम्हाला मी म्हणेल की स्टारलिंक प्रोजेक्ट आणि स्काय रूट एस्टॅब्लिशमेंट जी आता झाली, मग यापैकी जास्त भर कोणाला द्यावं, तर मी म्हणेल की स्टारलिंक प्रोजेक्ट हा अमेरिकेमधील स्पेस एक्स कंपनी इलॉन मस्क यांची ती राबवणार आहे. सो त्याच्यावरती फार भर देण्याची आवश्यकता नाही. उलट भारतामध्ये जर काही नवीन इनिशिएटिव्ह होतोय तर त्यावरती भर देणं अपेक्षित आहे. त्यामुळे भारतामधल्या इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी जे काही इनिशिएटिव्ह घेतलेत, त्यांच्या ज्या काही मोहिमा आहेत त्यावरती भर देऊन, त्यावरती लक्ष ठेवून त्यांनी घेतलेल्या नवीन मोहिमांची माहिती घेणं अपेक्षित आहे आणि तीच आपल्याला विचारली जाण्याची शक्यता दाट आहे. मग यामध्ये विशेषतः गगनयान असेल, त्यानंतर ज्यामध्ये आपण म्हणतो पहिल्यांदा ह्युमन बिईंग, मानवी पहिल्यांदा भारतीय व्यक्ती अवकाशामध्ये भारताद्वारे पाठवले जाणार आहेत. 3 अवकाश वीरांची यासाठी निवड पण केलेली आहे. मग त्यानंतर ते कुठल्या सॅटेलाइटद्वारे लॉन्च केले जातील, त्यांचा प्रवास कसा होणार आहे, बे ऑफ बेंगॉलहून स्टार्ट होणार आहे, BNC ला कसं लँड होणार आहेत, क्रू इस्केप मॉडेल कसं आहे, त्याच्यामध्ये इमर्जन्सीला जर त्यांना गरज पडली तर ते कशा पद्धतीनं इस्केप करून पृथ्वीवरती सुखरूप परतू शकतील, याबद्दलच्या ज्या चाचण्या झाल्या आहेत त्या संबंधी थोडीशी माहिती घेणं अपेक्षित आहे. आणि हे माहिती घेतानाच वर्णनात्मक स्वरूप असल्यामुळे फक्त फॅक्ट न देतात ते कदाचित एक पाऊल पुढे जाऊन विचारू शकतात की या मोहिमेचे फायदे, आव्हाने, किंवा असंही विचारू शकतात की इतके पैसे खर्च करून अशी अवकाश मोहीम राबवणे योग्य आहे का. उदाहरणार्थ पूर्वी एक प्रश्न खूप गाजला होता, तो म्हणजे करोडो रुपये खर्च करून मंगळावरती यान पाठवलं होतं माणसानं, भारतानं जे यान पाठवलं होतं मंगळयान, मग ते करोडो रुपये कोट्यवधी रुपयांचा खर्च योग्य आहे का अयोग्य, असा एक प्रश्न विचारला होता. त्यामुळे एका मतानं त्यात तुम्ही योग्यची भूमिका मांडू शकता की यस सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्याला प्रमोट केलं पाहिजे, नवीन एक्सपेरिमेंट झाले पाहिजे, स्पेस एक्सप्लोर झाली पाहिजे, नवीन माहिती गोळा केली पाहिजे वगैरे वगैरे. आपण त्याला 10 कारणं देऊ शकतो जस्टिफाय करायला. परंतु त्याच वेळी भारतात असलेली गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा सोबतच होणारे जे काही आवश्यकता आहे योजनांच्या राबवणं, त्या या अनेक गोष्टी एका बाजूला सुद्धा आहेत, त्या सुद्धा तिथं उत्तरात मांडून मग समारोप करणं अपेक्षित असतो. सो अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. सो डू हॅव अ वॉचडॉग ऑन गगनयान मिशन. तसेच शुक्रयान मिशन भारतानं लॉन्च करणार आहे 2028 साली. जसं 2013 मध्ये आपण
मंगळयान मोहीम यशस्वीरित्या पार पडली होती 2012-13 मध्ये, तशी अगदी शुक्रयान मोहीम ही 2028ला अपेक्षित आहे. मग त्याच्यातली प्रोज कॉन्स आव्हानं अनेक गोष्टींची इथं अभ्यास करून जर प्रश्न आला तर चर्चा करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये सोबतच तुम्ही जर बघाल तर इस्रोनं खूप चांगला असा एक उपग्रह राबवलाय. नासा आणि इस्रो या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं सॅटेलाइट अपर्चर रडार निसार नावाची एक वैशिष्ट्यपूर्ण मोहीम आपण राबवली आहे. गतवर्षी त्याचा प्रक्षेपण करण्यात आलं होतं आणि त्या अंतर्गत म्हणजे ड्युएल वेव्हलेंथवर काम करणारी ही आहे. अमेरिकेचे एल बँड आणि भारताचे एस बँड डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी किती वापरतो त्यानुसार ते ठरतं. पण त्यानुसार अमेरिकाचा नासा आणि भारताची इस्रो या दोघांनी मिळून अशा पद्धतीचा उपग्रह आपण पाठवलाय, ज्या अशी एक प्रणाली डेव्हलप केली आहे की ज्या अंतर्गत पृथ्वीच्या बर्फावरील वातावरणाचा, तसेच जमिनीचा, तसेच जमिनीमधील पाण्याचा, तसेच जंगलाचा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि याचा इंडियन रिमोट सेन्सिंग सेंटर, जे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबादला आहे, त्याला सुद्धा फायदा होणारच आहे. शिवाय भारताचं GIS मॅपिंगसाठी सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याच्या मॅपिंगमध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सो ही एक कॉमन मोहीम आपण राबवली आहे. सो त्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. स्कायरूट एरोस्पेस नावाचं आपल्याला स्टार्टअप पाहायला मिळतो. 2018 साली भारतीय इस्रोमध्येच काम केलेल्या जुन्या ज्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक खाजगी संस्था स्थापन केली आहे. जसं आपल्याला अमेरिकेत पाहायला मिळतं, युरोपमध्ये पाहायला मिळतं की खाजगी कंपन्या सुद्धा अवकाश क्षेत्रात झेप घेतात. ओके, यू मे हॅव सीन, जसं तुम्हाला स्पेसएक्स कंपनी माहिती इलॉन मस्क यांची, तसंच अमेझॉनची जेफ बेझोस हे सुद्धा अवकाशामध्ये 80 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करून आलेत. सो अशा अनेक गोष्टी तिथे प्रायव्हेट कंपन्यांद्वारे सुद्धा केल्या जातात. स्पेस टुरिझम तिथे डेव्हलप झालंय. त्याच धर्तीवरती आता भारतामध्ये सुद्धा काही वैज्ञानिकांनी एकत्र येऊन खाजगी कंपनी स्थापन केली आहे आणि सरकारने सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोटिवेशन दिलेलं आहे की येस, यू कम अहेड आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये भागीदार व्हा. सो खाजगी क्षेत्राचा समावेश झालाय स्पेस क्षेत्रामध्ये. त्यातली ही कंपनी एस्टॅब्लिश झाली. त्यांनी स्वतःचा विक्रम-1 नावाचा एक अवकाश प्रक्षेपक वाहन सुद्धा डेव्हलप केलंय. सो या गोष्टींवरती प्रश्न येणं अपेक्षित आहे आणि अपेक्षित प्रश्नांची चर्चा करत नसून अभ्यास करताना त्यामध्ये काय मुद्दे मांडावे याबद्दल सुद्धा आपण थोडंसं जाणून घेत आहोत. ओके, सो निसार मोहिमेबद्दल जशी माहिती जर प्रश्न आला असता तुम्हाला, काय मोहिमेचे उद्दिष्ट आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय, नासा, इस्रो, सिंथेटिक अपर्चर रडार, मग त्याच्यानंतर त्याची कार्यपद्धती काय आहे की किती दिवसांनी तो पृथ्वीची मॅपिंग करतो, 12 दिवसांनी इथे तुम्हाला पाहायला मिळेल ढग, धूर किंवा अंधारातही पृथ्वीचे स्पष्ट फोटो काढतो, त्याचा GIS मॅपिंगला फायदा होतो, नंतर त्याची वैशिष्ट्ये काय. सो अशा पद्धतीने त्याची माहिती लिहिणं अपेक्षित आहे. सेम स्टारलिंक हा प्रोजेक्ट भारतामध्ये तरी तुर्तास तरी इमिडिएट लेवलवरती इम्प्लिमेंट होताना आपल्याला दिसत नाही. भलेही जिओ आणि एअरटेल सोबत इलॉन मस्क यांनी एक प्राथमिक स्वरूपाचा करार केलेला आहे, परंतु जगभराला वायरलेस इंटरनेटने सॅटेलाइटच्या माध्यमातून जोडण्याचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट स्पेसएक्स कंपनी राबवतीये. साधारणतः 500 ते 700 किलोमीटर उंचीवरती जमिनीवरनं, ज्याला आपण लिओ कक्षा म्हणतो, लो अर्थ ऑर्बिट, त्या कक्षेमध्ये हे उपग्रह ठेवले जाणार असून त्या अंतर्गत वायरलेस इंटरनेट जगभराला प्रोव्हाइड करणं शक्य होणार आहे. पण त्याचे कॉन्स पण तेवढेच आहेत. म्हणजे प्रोज जर बघितले तर तुम्ही बघा, दुर्गम भागामध्ये जिथं ऑप्टिकल फायबर नेटवर्क लावता येत नाही, मोबाईल कनेक्टिव्हिटी देता येत नाही, अशा दुर्गम भागामध्ये, जंगलांमध्ये, रेगिस्तानमध्ये, अशा ठिकाणी ही नेटवर्क कनेक्टिव्हिटी खूप कामा येऊ शकते, सागरी क्षेत्रामध्ये. परंतु त्याचे कॉन्स असे आहेत की ते खर्च खूप आहे. शिवाय तो जो रिसिव्हर एंड असेल, तो जो डिव्हाइस आहे जो रिसिव्ह करणारे सिग्नल, त्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत. सो कॉस्ट खूप जास्त असणार आहे. आणि सुरक्षा हा कायमस्वरूपी प्रश्न राहिला आहे. फॉर द सेक ऑफ सेक्युरिटी रिझन्स वी हॅव ऑलरेडी डिनाईड फेसबुक्स प्रोजेक्ट, लून प्रोजेक्ट आणि ॲक्विला प्रोजेक्ट होता. फेसबुकचा ॲक्विला आणि गुगलचा लून प्रोजेक्ट होता. ते आपण डिनाय केले होते सुरक्षेच्या कारणास्तव की हेरगिरी करतील आपल्या भागामध्ये इंटरनेट प्रोव्हाइड करायच्या नावाने. सो त्या कारणास्तव वी आर स्टील रिलक्टंट टू इम्प्लिमेंट दिस प्रोजेक्ट इन इंडिया, बट येट यू शुड बी अवेअर ऑफ दिस प्रोजेक्ट, व्हॉट इट इज अँड हाऊ इट इज गोइंग टू वर्क इन इट. ओके, नाव लेट्स मूव्ह अहेड. बघूयात माहिती तंत्रज्ञान आणि AI क्षेत्र, म्हणजे ज्यावेळी आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, IT, हा सुद्धा आयोगाचा एक फेवरेट टॉपिक आहे. यावरती तुम्ही AI या 2 शब्दाभोवती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाभोवती येणारे प्रश्न अपेक्षित ठेवूच शकतो. म्हणजे कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये AIचं जाळं विस्तारलंय.
त्याचे प्रोज अँड कॉन्स तुम्हाला हमखासपणे विचारले जाऊ शकतात आणि त्यामध्ये असंख्य बाबी तुम्ही लिहू शकता. बीट डीप फेक व्हिडिओज जे येत आहेत आजकाल, तर त्याचा सुद्धा जो गैरवापर होतो त्या संबंधित प्रश्न येऊ शकतो. डेटा प्रोटेक्शन बिल जे आता भारताच्या संसदेमध्ये सादर करण्यात आलं होतं, त्याच्या अंतर्गत डेटाची कॅटेगरी केली होती. मग तो डेटा जो आपला वैयक्तिक व्यक्तीचा डेटा या मोबाईल ऍपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी नेला जातो, कोणत्या कंपन्या विदेशात नेतात, त्याला बंधनं घातली, डेटाचा प्रकार केलाय. मग त्या विधेयकाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चॅटबॉट्स, जनरेटिव्ह एआय बद्दल प्रश्न विचारू शकता. भारतानं स्वतः ट्रान्सलेशन प्रोजेक्ट सारखे नवीन नवीन ऍप आपण डेव्हलप केले, भाषिणी सारखे उपक्रम आपण राबवतोय. सो याबद्दल अपेक्षा आहे प्रश्न विचारणे. त्यानंतर सायबर सुरक्षा, उदाहरणार्थ आज प्रचंड मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होत आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे, त्याची भिन्न भिन्न प्रकार आहेत. मग ते तुमच्या फक्त आणि फक्त व्हायरस म्हणजे काय किंवा टिपिकल ज्या टर्म्स होत्या पूर्वी, वर्म्स म्हणजे काय की कशा पद्धतीने काम करतात, तिथपर्यंत मर्यादित न राहता नवीन नवीन प्रकारचे जे सायबर हल्ले होत आहेत, मग ते कशा पद्धतीने केले जातात, फिशिंग कशी केली जाते, कशा पद्धतीनं तुमच्या आर्थिक फसवणूक होते, मग त्याला टाळण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत, सरकारनं कुठली यंत्रणा राबवली आहे का, त्यानंतर मग सरकारने कुठला 1930 हेल्पलाईन नंबर घोषित केलाय. सो अशा अनेक गोष्टींची माहिती त्यामध्ये तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. परंतु सायबरचे जे काही नवनवीन हल्ले होत आहेत त्याची माहिती आणि त्याच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय असू शकतात त्याबद्दलची माहिती असणं अपेक्षित आहे. त्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहेत. त्यानंतर 6G, जसं आता 5G होतं तसंच 6G तंत्रज्ञान सुद्धा निवृत्त होतं भारतामध्ये. सो या संदर्भात ज्या ज्या गोष्टी येतील त्यांची माहिती ठेवणं अपेक्षित आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये. एनर्जी अँड एन्व्हायरमेंट, ऊर्जा आणि पर्यावरणाशी संबंधित स्पेशली आता डिझेलवरनं मॅन्युफॅक्चरिंग ही मोस्टली इलेक्ट्रिक व्हेकलकडे शिफ्ट करण्याचा जो काही धोरण भारत राबवत आहे, जेणेकरून प्रदूषण कमी होईल भारतामध्ये. त्याने एअर क्वालिटी इंडेक्स खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत होती, दिल्लीमध्ये खूप मोठा उहापोह झाला त्याचा. त्यानंतर खरंच श्वासांमध्ये अडचण येते सिनियर सिटीजन्स आणि लहान बाळांसाठी, त्यामुळे सुट्ट्या द्याव्या लागतात अगदी हिवाळ्यामध्ये सुद्धा, दिवाळीनंतर सुद्धा. फटाक्यांचा वापरावर खूप स्ट्रिक्ट यावेळी रेग्युलेशन ठेवण्यात आलं होतं दिल्लीमध्ये, त्याची ब्लॅक मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. सो या सगळ्या न्यूज जर बघितल्या तर खूप मोठ्या प्रमाणात एन्व्हायरमेंटशी संबंधित सजगता सरकार आणू पाहतंय. त्यामुळे या क्षेत्रावरती घटकावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. मग ग्रीन हायड्रोजन मिशन असेल, मी मगाशी सांगितलं तसं बायोफ्युएल पॉलिसीबद्दलचे प्रश्न असतील, ईव्ही स्टँडर्ड्स असतील. याशिवाय न्यूक्लिअर एनर्जी चर्चेत आहे. इराणमध्ये तर न्यूक्लिअर एनर्जीमुळे जे काही फार मोठ्या प्रमाणामध्ये हे एस्केलेट झालेले मॅटर आपल्याला पाहायला मिळते जगभर. पण भारतामध्ये सुद्धा अणुऊर्जा ही विधायक कार्यक्रमासाठी वापरली जाते आणि मग त्याचा कुडानुकुलम असेल, जैतापूर असेल, हे जे रावत भाटा काकरापार हे जे अणुऊर्जा प्रकल्प आहे त्यांची सद्यस्थिती काय, तिथे नवीन काही मोहीम हाती घेतली आहे का, नवीन काही प्रोडक्शन वाढवलं आहे का, कुठल्या देशाच्या सहाय्यानं आपण ती अणुभट्टी कार्यान्वित करतोय, तिथं किती फेजमध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट केली जाते किलोवॅटमध्ये प्रोजेक्टची. सो अशा प्रकारची बेसिक माहिती इथं विचारली जाणं अपेक्षित आहे. शिवाय रिसेंटली जम्मू काश्मीर आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये भारताच्या, किंवा आता जम्मू काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात विघटन केलं, परंतु या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लिथियमचे साठे सापडलेले आहेत आणि हे लिथियम आयन बॅटरीसाठी किंवा भविष्यातील ऊर्जा उत्पादनासाठी खूप मोठा सोर्स म्हणून ओळखला जातं. सो त्या संबंधित काही प्रश्न येणं अपेक्षित आहेत. सो बेसिकली या घटकांबद्दलची थोडीशी माहिती वाचून जाणं अपेक्षित आहे. आयोगाचा अत्यंत आवडता टॉपिक मी म्हणेन तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान. आणि या जैवतंत्रज्ञानावरती आयोगानं आजपर्यंत सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या एकूण प्रश्नांच्या निम्मे प्रश्न विचारले. हा आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. याही वर्षी वर्णनात्मक स्वरूपामध्ये यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती भर दिलेला असेल असं मला अपेक्षित आहे जैवतंत्रज्ञान या घटकावरती. पण या घटकामध्ये खूप मोठा टॉपिक असल्यामुळे तो आपल्या जवळजवळ वर्गामध्ये शिकवतानाच त्याला आपल्याला 10 ते 12 लेक्चर जातात. खूप मोठा सायन्स टेकचा आत्मा म्हणू शकतो आपण याला. परंतु इथे इन शॉर्ट मी सांगेल की करंट पर्स्पेक्टिव्हमध्ये या घटकाशी संबंधित काही महत्वाच्या घडामोडी असतील त्या नक्की बघून जा. उदाहरणार्थ मी सांगेल की ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जसा अमेरिकेनं राबवला होता तसा जिनोम सिक्वेन्सिंग इन इंडिया जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो भारतामध्ये राबवला. मग त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न येणं अपेक्षित आहेत. शिवाय नवनवीन लसींचा वापर, कोरोनाच्या लस तर होत्यातच, पण आता अनेक नवनवीन लसी बाजारामध्ये येत आहेत. पण त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याबद्दल इत्यंभूत माहिती स्पष्टपणे सांगता आली पाहिजे. मी एक HPV लस बद्दल मगाशी उल्लेख केला, तो आता मी परत एकदा एक्सप्लेन करतोच. शिवाय नॅनो टेक्नॉलॉजी हा जो टॉपिक आहे त्याला बायोटेक्नॉलॉजी सोबत संबंधित करून एकत्रित करून आता खूप मोठ्या प्रमाणावरती काय केलं जात आहे, नॅनो मेडिसिन्सचा वापर होतोय, जेणेकरून बायो ऍब्सॉर्प्शन वाढतं. नॉर्मल क्रीम आणि नॅनो पार्टिकलचा वापर करून वापरलेली क्रीम दोन्हीमध्ये खूप फरक आहे, कारण ऍब्सॉर्प्शन खूप जास्त होतं. बायो ऍब्सॉर्प्शन जास्त झाल्यामुळं रिझल्ट खूप चांगला येतो, बी इट पेन किलर और बी इट एनी अदर ऍप्लिकेशन.
ओके. शिवाय आता रोबोटिक्सचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्जरी होतीये. ओके. आणि ही सर्जरीची अॅक्युरेसी खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू मॅन्युअली केलेल्या सर्जरीपेक्षा. त्यामुळे त्यांची डिमांड वाढतीये. सो अशा अनेक गोष्टींचा करंट अफेअर्समध्ये समावेश असतो. त्याबद्दल थोडंसं तुम्हाला वाचून जाणं अपेक्षित आहे. HPV लस बद्दल मी नक्की सांगेल, कारण सध्या खूप मोठ्या प्रमाणात HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह हातात घेतला आहे सरकारने. आपल्या भारत सरकारने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण राबवत आहोत. वय वर्ष 9 ते 14 वयोगटामधल्या मुलींना ही लस देऊ केली जाते अगदी मोफत. आणि ही जी काही लस आपण देतोय त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे. ही लस का दिली जाते? कारण भारतामध्ये जवळजवळ दरवर्षी 1,20,000 महिलांना सर्व्हिकल कॅन्सर होतो. त्यापैकी 80,000 महिला दगावतात. आणि दिस इज वन ऑफ द बिगेस्ट कॉज ऑफ डेथ. आणि हे जे काही होतंय हे ऑल ऑफ अ सडन आलेलं दिसतंय. सर्व्हिकल कॅन्सर, गर्भपिशवीच्या सुरुवातीचा जो भाग आहे ओपनिंग, त्या ठिकाणी होणारा हा जो कॅन्सरचा प्रकार आहे हा खूप वेदनादायी सुद्धा असतो आणि हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरतोय. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, पण स्पेशली पॅपिलोमा व्हायरस ज्याला इनहिबिट करणं गरजेचं आहे. जसं कोरोना व्हायरससाठी आपण लस काढली तशीच या पॅपिलोमा व्हायरससाठी एक लस काढली आहे. तिचं नाव HPV वॅक्सिन असं म्हटलं जातं. तिचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी आपण गार्डासिल 4 ही लस देतो आहोत. शिवाय ज्यांनी पहिला डोस घेतला नसेल त्यांना आपल्याकडं सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेली सुद्धा आपण लस त्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ही जी काही लस आहे हिचा उद्देश आहे सर्व्हिकल कॅन्सर शिवाय तोंडाचा कॅन्सर, शिवाय गट आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही कॅन्सरला आळा घालता येऊ शकतो. या लसमुळे प्रतिबंधात्मक आहे. झाल्यावरती ही लस देऊ शकत नाही, कॅन्सर होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून ही लस आपण देत आहोत वय वर्ष 9 ते 14 गटातल्या मुलीला. खरं तर ही वय वर्ष 9 ते 45 एज ऑफ इयर्स पर्यंत हिचा खूप मोठा एक स्पेक्ट्रम आहे की ज्यामध्ये ती आपण इम्प्लिमेंट करू शकतो. परंतु प्रत्येक भागामध्ये जॉग्राफिकल वैशिष्ट्य शिवाय वेगवेगळ्या गोष्टींचा घटकांचा अभ्यास करून आपल्याकडील महिलांची सामाजिक आणि इतर स्टेटस पाहून आपण 9 ते 14 वयोगटामध्ये देण्याचं ठरवलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला डेटा मिळाला की 9 ते 25 वर्षांमध्ये देतात किंवा 9 ते 45 वर्षांमध्ये देऊ शकतो, तर कन्फ्युजन होता कामा नये. आपण लग्नापूर्वीच्या, गर्भधारणेपूर्वीच्या वयोगटामध्ये ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून लस वापरत आहोत. ठीक आहे. याबद्दल सर्वच न्यूजपेपरमध्ये मी म्हणेल की सकाळ आणि लोकसत्ता यामध्ये विशेषतः खूप छान पद्धतीनं आर्टिकल्स आलेले आहेत संपादकीयच्या पानांमध्ये. सो मी म्हणेल आवर्जून ते वाचा, कारण त्यामध्ये एक वेगळा अँगल पण मांडलाय. भलेही सर्व्हिकल कॅन्सरसाठीची ही जी लस आहे महिलांना देतोय प्रिव्हेन्शन म्हणून, पण सर्व्हिकल कॅन्सरला महिलांनाच होण्याचा जो कारण आहे तो फक्त महिला कारणीभूत नाही, त्यासाठी पुरुष सुद्धा कशा पद्धतीने त्यामध्ये कारणीभूत आहेत. ओके. आणि मग त्याची पण खूप सविस्तर चर्चा या आर्टिकल्समध्ये केलेली आहे. तुम्ही गुगलवर गेलात तर तुम्हाला अशा अनेक आर्टिकल संपादकीय आलेले पेपरमधले पाहायला मिळतील. ओके. सो बी अ गुड रीडर अबाउट इट, कारण यावर प्रश्न येणं अपेक्षित आहेच. साधारणतः याचा डोस 2 वेळा दिला जातो, पहिल्यांदा आणि त्यानंतर 6 ते 12 महिन्याच्या अंतराने परत एकदा. संरक्षण, डिफेन्स, जग हे युद्धाच्या उंबरठ्यावर आहे, 3ऱ्या महायुद्धाच्या असं म्हटलं जातं. आणि ते होईल की नाही माहित नाही, परंतु संरक्षणात्मक प्रणाली कुठल्या कुठल्या आहेत, जसं आयर्न डोम इस्रायलची चर्चा होते, जसे अमेरिकेचे डिफेन्स क्षेपणास्त्रांची चर्चा होते, तसं S-400 रशियाची चर्चा होते. मग आपल्याकडे कुठल्या कुठल्या सिस्टीम आहे? मग भारतीय बनावटीचे आकाश, जी सर्फेस टू एअर अँटी बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलपमेंट जी आपण केली आहे त्याबद्दलचे प्रश्न येऊ शकतात. किंवा तुम्हाला भारताने जी S-400 रशियाकडनं इम्पोर्ट केली आहे, जी आपण एक चीनच्या बॉर्डरवर, एक पाकिस्तान बॉर्डरवर आणि एक दिल्लीच्या रक्षणासाठी ठेवली आहे, आपण थ्रू आउट इंडिया त्याला तर ठेवू शकत नाही. मग त्याबद्दलची काही चर्चा होणं अपेक्षित आहे. भारताच्या कुठल्या कुठल्या मिसाईल आहे, ब्राह्मोस 2.0 व्हर्जन जे डेव्हलप करतोय भारत रशियाच्या संयुक्त विद्यमानं, स्पीड वाढवून, स्पीड तेवढीच ठेवून रेंज वाढवण्यासाठी ब्राह्मोस मिसाईलची, सो त्याबद्दल प्रश्न येणं अपेक्षित आहे. किंवा भारताच्या अग्नी 5 जी मिसाईल आहे, जी लांब पल्ल्याची मिसाईल आहे, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, त्याच्या रेंजबद्दल किंवा त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. भारताच्या सागरी क्षेत्रावरती जे वर्चस्व आपण दाखवतो, डीप सी नेव्ही किंवा डीप ब्लू वॉटर नेव्ही ज्याला म्हणतो, ते स्टेटस भारतानं मिळवलंय. मग त्याबद्दल प्रश्न येणं अपेक्षित आहे की कशा पद्धतीने आपल्याकडे एअरक्राफ्ट कॅरियरची संख्या आहे. ठीक आहे. सो युद्धामध्ये आपण 4ही क्षेत्रांमध्ये, हवाई क्षेत्र असेल, मग त्यामध्ये तेजस इंडिजिनियसली बिल्ट विमान आहे भारताचं, त्याबद्दल प्रश्न येणं अपेक्षित आहे. सो डिफेन्सच्या काही घडामोडी सध्या फार चर्चेत असल्यामुळे याबद्दलची थोडीशी माहिती घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्र, अनेक टॉपिक आहेत, अनेक सब टॉपिक आहेत, परंतु इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, आपला जो काही विषय आहे त्याचा जो काही आवाका आहे तो साधारणतः 50 मार्कांच्या आतमध्ये. त्यामुळं मुख्य परीक्षेसाठी
फार मोठा वेळ आपण याला न देता अगदी 1 किंवा 2 डेडिकेटेड दिवस तुम्ही देऊ शकला त्यासाठी, किंवा किंबहुना मी म्हणेल की ऑलमोस्ट हाफ आवर अ डे टिल युअर एक्झाम, दॅट वुड बी इनफ इफ यू स्मार्टली प्लॅन फॉर इट. आणि विशेष टॉपिक काही काढले त्यासाठी तुम्ही युनिकच्या बुलेटिनची मदत घेऊ शकता, किंवा आता तुम्ही एआयचा वापर करून करंट अफेअर्स मधल्या काही टॉपिक्स बद्दल माहिती गोळा करून घेऊ शकता. रिमेंबर अगेन, इथे भलेही 50 मार्कांपेक्षा कमी वेटेज असलं टेक्नॉलॉजीचं, तरी एक एसे तुम्हाला तंत्रज्ञानाशी संबंधित येतो, आणि तिथे तुम्ही या सगळ्या घटकांची जर चर्चा केली तर तुमचं नॉलेज तिथे दाखवून तुम्ही एसेला सुद्धा चांगले मार्क घेऊ शकता. ओके, मी परत एकदा जाण्यापूर्वी एक रिवाइज करून सांगतो. प्रश्नांची उत्तर लिहिताना सीधी बात, थेट स्पष्टपणे आपले उत्तर मांडता आले पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची डिमांड आहे. ओके, जेवढे विद्यार्थी आता मुख्य परीक्षेला पात्र आहेत त्या सर्वांना मी तुमच्या मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. कारण पूर्वीच्या परीक्षेतनं एमसीक्यूच्या स्वरूपातल्या पास होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही फार उठून दिसणार आहात. वर्णनात्मक स्वरूपामध्ये युपीएससीच्या धर्तीवर होणाऱ्या पहिल्या परीक्षेतनं तुम्ही पार होऊन अधिकारी होणार आहात. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कसले टेन्शन बाळगू नका. सरळ सरळ जी माहिती आहे ती उत्तरामध्ये लिहा आणि पुढे चला, आणि फारसा विचार करू नका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.